नमस्कार. मुंबई ग्राहक पंचायतच्या ग्राहक गप्पा या कार्यक्रमामध्ये मी शर्मिला रानडे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, श्रावण म्हटलं की आपले सण वार उत्सव ह्या सगळ्या गोष्टींना सुरुवात होते आणि मन कसं अगदी प्रसन्न होतं. वातावरणामध्ये एक छान निरागसता असते. इतकं सुंदर सगळं झालेलं असतं. ऊन, कधी पाऊस आणि सगळं आपला परिसर अगदी स्वच्छ, हिरवळ, सुंदर सुंदर फुलं. अशा वातावरणाच्या नंतर जेव्हा भाद्रपद महिना येतो तेव्हा आपल्या सगळ्यांना उत्सुकता असते ती आपल्या गणपती बाप्पांच्या आगमनाची. आणि आपण सगळे गणपती बाप्पांना स्वागत करण्यासाठी आपल्या घरामध्ये छान सुंदर आरास करतो आणि एक छान सजावट करतो. जेव्हा आपण ही सजावट करतो ती आपण त्याच्यासाठी काय पदार्थ वापरतो, कुठल्या वस्तू वापरतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत. आणि ती सजावट जास्तीत जास्त आपल्या घरातल्या वस्तूंना घेऊन कशा पद्धतीने सुंदर करता येते, जेणेकरून पर्यावरणाला आपण काही हानी पोचवत नाही आणि आपला उत्सव पण खूप छान पद्धतीने साजरा होतो. या सगळ्या विषयावर आज आपण गप्पा मारायला आपल्या सोबत बोलावलेला आहे श्री विनय पाटील सर यांना. नमस्कार. नमस्कार सर. पाटील सर हे कला शिक्षक म्हणून त्यांचा 3 दशकांचा अनुभव आहे. अनेक ठिकाणी त्यांनी शिबिरं ऑर्गनाईज केलेली आहे. लहान मुलं असू दे, कॉलेजमधली मुलं असू दे, आणि अनेक सामाजिक संस्थांमधनं ते काम करतात. मग ते सामाजिक काम असू दे, सांस्कृतिक काम असू दे आणि शिक्षणाचं काम असू दे. तर आणि त्यांना पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेले आहेत. तर असे आपले गुणी आणि कलात्मक आज आपल्याला विनय सर लाभलेले आहेत. आणि सर आपल्या मुंबई ग्राहक पंचायतच्या पालघर विभागाचे कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि आधीचे पदाधिकारी सुद्धा आहेत. तर त्यामुळे पाटील सर तुमचं खूप खूप स्वागत आणि धन्यवाद, तुम्ही आज इथे आला आहेत. आणि सर आपल्याला काही कलाकृती करून दाखवणार आहेत आणि काहींच्या विषयी माहिती सांगणार आहेत. म्हणजे फुलं, पानं किंवा आपल्या घरातल्या ज्या काही वस्तू असतात, कार्डबोर्ड असतात, बॉक्सेस असतात, ह्या सगळ्यांना घेऊन आपण कशा पद्धतीने एक छान सुंदर सजावट करू शकतो हे सगळं आज आपल्याला सर इथे दाखवणार आहेत. सर, आजकाल आपण बघतो की थर्माकोलचा वापर करायचा नाही, ते पर्यावरणाला हानी पोचवणारा आहे. तर त्याचा पर्याय असं आपण मग काही कागदांचा वापर करून आपण काही छान कलाकृती करू शकतो का सजावटीसाठी? आता मुळात म्हणजे पर्यावरणासाठी जर चांगलं असेल तर कागद हा सगळ्यात सोपा मार्ग, कारण तो प्रत्येक ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. तर कागदापासून सुद्धा म्हणजे कागदामध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. जसं क्रेप पेपर आहेत, रंगीत पेपर हल्ली मार्केटमध्ये मिळतात, ही फुलं केलेली आहेत. हे सुद्धा याच्यामध्ये जरासा जाडसर असं टिंटेड पेपर असे असतात आपल्याकडे. तर बाजारात पहिले हा पण एक चार्ट पेपर म्हणून असतो, त्याचंसुद्धा असं पानं. आता हे हिरव्या रंगाचं मला पटकन उपलब्ध नाही, पण याच्यापासून आपण जर पानं करायचं असतील तर फक्त याच्यामध्ये फक्त आपण एक मोठं, मी मुद्दाम पान दाखवतो की गणपती आपला जो छोटासा आता जो बनवला होता त्याच्या मागे जर एखादं छानपैकी पान कलात्मक करायचं असेल तर फक्त आपण मध्ये फोल्ड करायचं. आपल्याकडे पेन असेल तर त्यांनी फक्त ती आउटलाईन काढायची. लहान मुलं असतात त्यांना पटकन जजमेंट येत नाही, त्याच्यामुळे शक्यतो आपण पहिल्यांदा जो आहे पानाचा आकार आपण जर काढताना तो दोन्ही साईडला जो ओपन केला तर तो सारखा येतो. त्याच्यामुळे पान कधी दुमडून घ्यायचं, म्हणजे तो आपण समजा एखादा आकार असा आपण केला आणि त्याच्यानंतर हा असा मी असा आकार कापला, म्हणजे हे पान आहे. जेव्हा दोन्ही साईडला उघडल्यानंतर ते व्यवस्थित आकार येणार आहे. तर आपण ते कापूनच घेऊया, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. दोन्हीकडनं समसमान येणार. आणि मग ती त्याच्यामध्ये एक मुळात त्या समामुळे ते छानपैकी त्याच्यामध्ये सौंदर्य दिसायला लागते. ते जर वेडवाकडं आपल्याकडनं दोन्ही साईडचं आपण कापायचं गेलं तर कमी जास्ती झाल्यामुळे थोडंसं आपल्याला ते दिसायला छान दिसत नाही. आणि म्हणून आपण काय करायचं, ते आता हे जे आहे नुसतं पानाचा जो आकार आहे तो फक्त आता हे याच्यामध्ये जर आपल्याला ती छोटीशी मूर्ती आहे इकडे राहील आणि याच्यामध्ये आता ती काय सजावट करायची तसंच आपण, म्हणजे त्याला पानाला शिरा असतात, ते पानाने पेनाने रंगाने आपण रंगवण्यापेक्षा जर आपणच त्याच्यामध्ये आपल्याकडे कातर आहे, तर खर्च काहीच नाही मिळत, कातर तर आपल्याकडे आहेच. मग त्याच्यापासून जर आपण जर काही आकार जर आपण केले, थोडंसं तिकडच्या शिरा जे असतात पानाच्या, फक्त मी अशा गोलाकार असं आपण कापत जातो. इकडनं थोडंसं आपण कापला, खाचे पाडण्यासारखं, खाचं म्हणजे ते कसं दिसायला छान वाटतात.
हेच जर मग तुम्ही रंगाने पण करू शकता, पण आपण रंग कशाला नाश करायचा, म्हणजे तो निसर्गामध्ये शेवटी ते पण एक प्रकारचं केमिकलच आहे. तर आपल्याकडे जी काही आपल्याला जर खरंच आपण पर्यावरणपूरक करत असतो तर प्रत्येक गोष्टीला त्याच्यामध्ये आपण बारीक बारीक आपण विचार करूया की जिकडे माझा पैसा पण वाचेल, श्रम पण वाचतील आणि मला दिसायला पण चांगलं दिसलं पाहिजे आणि पर्यावरणपूरक मला करायचं आहे, म्हणून मी हे कापलं. आता हाच कागदाचे जे तुकडे असतात ते माझ्याकडे कदाचित मी ते एखाद्या याच्यामध्ये बाउलमध्ये ठेवतो, मग हेच जर कधीतरी एवढ्याशा आकाराचे मला असं फुलामध्ये असं हे पुक्केश्वर दाखवायचे हेच मी चिकटवतो, मग परत त्यासाठी नवीन कागद मी टाकत नाही. तर आता इकडे मला सगळं जमा करणं कठीण आहे, पण जेव्हा मी माझ्या घरी किंवा जेव्हा कार्यशाळा असतात, जेव्हा माझ्यासमोर खूप मुलं असतात, तेव्हा मी ते प्रत्येक गोष्ट जी असते ते अलगद असे उचलून माझ्या एखाद्या याच्यात ठेवत असतो का मुलं हे याचा काय उपयोग, हा त्यांच्याचकडनं प्रश्न येत असतो. तर आता हे जे आहे हे जर आपण ओपन साधारण केलं तर छानपैकी मग त्याला एक कलात्मकता एक असं छानपैकी दिसते. आता इकडे जर गणपती असेल, आता हे याच्यावर मी आधीच ती चिकटून आणलेली होती अशी पानावर आहे, त्याच्यामध्ये हा जो एक पेपर असतो आपल्याला, हा क्राफ्ट पेपर असे मिळतात, असे 5 रुपयाला ते बंडल साधारणतः असं असते. तर एखाद्या हिरव्या रंगाचं मी घेतलं. आता हे याच्यावर समजा लावायचं असेल तर मला आता कदाचित हे मोठं आहे त्याच्यामुळे 2 पेपर मला लागतील. तर त्याच्या आधी मी पहिल्यांदा एकदा गुंडाळी करून घेतील, फक्त ते आपला देठ कसा असतो तो दाखवायचा आहे, त्याच्यामुळे मी पहिल्यांदा अशी त्याला गुंडाळी करत गेली सारखं त्याला. हां, आपण असं पूर्वीचे पिपेरीसारखे वाजवायचे ना तसा तो प्रकार आपण इकडे आता करूया. आता हे अजून मला मोठं करायला लागेल, तर मग याच्यामध्येच परत तो कागद मग याच्यामध्ये हे टाकेल, कदाचित ते हलू नये म्हणून थोडंसं इकडे कुठेतरी थोडंसं हे फेविकॉल. आता फेविकॉल हा सुद्धा एक प्रकारचं केमिकलच आहे, जेवढं कमी वापरता येईल. कमी वापरण्याचे 2 फायदे होतात, एक म्हणजे ते लवकर सुकते, 2 माझे पैसे पण वाचतील तेवढं कमी वापरल्यामुळे. आणि मग असं एक गुंडाळत मी असं, आणि मग शेवटी ही जी शेवटची आहेत संपूर्ण याला न लावता शेवटच्या कडेला फक्त थोडासा फेविकॉल लावून ठेवला की त्याच्यामध्ये छान त्याच्या पलीकडे पानाची एक दांडी तयार झाली. आणि मग याच्यामध्ये थोडासा परत इकडे फेविकॉल आपण लावणार आहे आणि मग तो याला चिकटूनच टाकू आपण थोडासा इकडे. आता माझ्या सवय मला एवढी झाली की माझ्याकडनं थोडासा फेविकॉल पडतो, तर त्याचा फायदा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 वेळा त्याचा फायदा होतो की कमी असल्यामुळे ते जास्ती टाकल्यामुळे तो ओलं असतं, त्यामुळे सुकायला वेळ लागतो आणि हे लगेच माझ्याकडनं सुकलं जाणार आहे. आता हा असं झालं. आता ह्या पानाची रचना म्हणजे समजा तुम्हाला निसर्गात एखादी काहीतरी आपल्या आता ग्रामीण भागामध्ये या गोष्टी सहज उपलब्ध होतात, म्हणजे अशी सुकलेली झाडं हे काटक्यावर अशा पडलेल्या असतात, त्यामुळे त्यालाच ही पानं जर असे लावत गेली, मोठी पानं खाली लावायची, वरती पानं छोटी छोटी असं जर लावत गेलं तर ती छानपैकी ते होऊन जाईल. आणि त्याच्या बाजूला जर त्याच्या पुढे गणपती ठेवला तर निसर्गामध्ये गणपती आहे असाही त्याच्यात होते. आता ही आपण अशी फुलं तयार करतात, हा जो पेपर आहे याला क्रेप पेपर सांगतात. आता माझ्याकडे हा जो पेपर आहे हा सुद्धा क्रेप पेपरच आहे, याच्यामध्ये थोडंसं त्याच्यामध्ये स्ट्रेच असतं, लवचिकता त्याच्यामध्ये असते आणि त्याच्यापासून ते फुलं करतात. आता फुलं करताना काय करायचं असते, फक्त आता मी एक छोटासा एक भाग दाखवतो. हे जे फुलं अशी केलेली आहेत, गुलाबाचं फूल ते कसं करतात ते फक्त दाखवतो. क्रेप पेपरचा थोडीशी एक पट्टी काढायची. आता पूर्ण फूल न करता मी फक्त एक छोटंसं एक पाकळी तुम्हाला एक 2-4 पाकळ्या करता ते दाखवतो. आणि मग त्याच्यातलं तुम्हाला एक 2-3 अजून जास्ती घेऊ आपण पाकळ्या, कारण ते जरा थोड्याशा लक्षात यायला पाहिजे, सगळ्यांना लांबनं दिसलं पाहिजे. आता ह्या जे असतात क्रेप पेपरच्या अशा, आता त्या ज्या रंगाचा आपल्याला फूल पाहिजे त्या रंगाचे त्यावर असं घडी करायची आणि त्याच्यापासून आपल्याला आता पाकळ्या करायच्या आहेत. अशा एकावर एक घडी केल्या म्हणजे एकाच याच्या कापण्यामध्ये त्या 5-6 पाकळ्या आपल्या तयार होऊन जातील. पाकळीचा आकार आधी तुम्ही काढून घेतला तरी चालेल पेन्सिलने, नवीन असतील तर त्याने पेन्सिलने काढून घ्यायचं. आता आमचा थोडासा सराव असतो त्याच्यामुळे आम्ही सुद्धा पटापट असं कापत राहतो. आता ह्या अशा आपल्याकडे पाकळ्या तयार झाल्या, अशा खूप पाकळ्या आपल्याकडे तयार झाल्यात. आता ह्या पाकळ्या ज्या असतात त्या फक्त तुम्हाला काय करायचं, ते हाताचा तळवा असो त्याच्यामध्ये असं बोट टाकायचं आणि फक्त दाबायची का ती पाकळीचा आकार तयारच होतो. म्हणजे इकडे ठेवल्यानंतर तुम्हाला पाकळीसारखं, आता 2 याच्यातला फरक दिसतो, ही पाकळीसारखी वाटायला लागते. ती पाकळी अजूनही त्याला कलात्मकता आणायची असेल, आता इकडे थोडंसं वळवलेलं आहे तर इकडे वळवायचं असेल तर त्यालाच सुद्धा थोडंसं असं चुरगळीसारखी द्यायची आणि ती पूर्ण परत सोडून थोडीशी सोडायची. प्रयत्न करून बघा असं जमेल. आता याच्यामध्ये असं हे वळलेल्यासारखं तुम्हाला दिसेल, इकडे दोन्ही साईडला वळलं आणि मग हे 2 त्याच्यामध्ये आणि तो अंगठा जे असेल, आता ते छोटी पाकळी असेल तर बोट दाबायचं, मोठं असेल तर त्याच्यामध्ये असं दाबून टाकायचं. म्हणजे ही जी पाकळी आहे
हे अशा त्या पाकळ्या आपल्या तयार होतात. आणि मग हा जो तो कचरा आहे तोच मी त्याचा जो उरलेला जो असतो तो त्याच्या खाली एकत्र करतो आणि थोडंसं त्याला ह्या ज्या तारा असतात, आता एक तार माझ्याकडे आहे ती, त्याला अशी तार गुंडाळली जाते थोडीशी याच्यामध्ये. ह्या ज्या तारा असतात अशा या मार्केटमध्ये बऱ्यापैकी उपलब्ध असतात. हे बघा मी पण त्याला एक हां त्याच्यात आता हा जो आहे, आता हे मी फक्त त्याचे फुलामध्ये जी कळी असते मधली ती अशी कळी याच्यामध्ये असत कागदाचे जे तुकडे होते तेच त्याच्यामध्ये हे केले, म्हणजे तेवढं माझा पेपर वाचला. आणि मग आता हे जे ह्या पाकळ्या आहेत ह्या फक्त आपण इकडे असं एक थोडंसं फेविकॉलचं टाकून एक 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 असं आपण चिकटवत जायचं. का तुमचं जे गुलाबाचं सुरुवातीच्या पाकळ्या छोट्याशा लहान घ्यायच्या आणि त्याच्यानंतर ह्या झाल्यानंतर परत थोड्याशा मोठ्या याच्यापेक्षा मोठ्या कराव्या लागतील आणि त्या गोल केल्यानं का गुलाबाचं साधारणतः आपण सगळ्याच आता लावू थांब आधी पाकळ्या करूया किंवा नंतर तुम्ही हे घरी पण प्रयत्न करून बघा. फक्त ही कृती जी आहे ती एक फक्त मॉडेल त्यांचं बघून घ्या की मी ते दोन्ही साईडला थोडंसं गुंडाळतो. दोन्ही टोकं म्हणजे गुलाबाची जे पाकळ्या असतात त्या थोड्याशा अशा कर्वसारख्या असतात, गोलाकार असतात, तशा त्या आकार आपण करू शकतो. आता दोन्ही साईडने थोड्याशा ते परत उघडायच्या त्या गोल आणि त्याच्यानंतर परत त्याच्यावर आपण दाब देऊया. आता मग हे जे आहे हे ते सांगितलं तसंच त्याला तारेने बांधून घ्यायचं. ही कळी जी आहे ती घट्ट बांधली ना आणि मग त्याच्यामध्ये एक 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 या ज्या पाकळ्या असतात त्याच्यामध्ये अशा याच्यामध्ये ठेवत जायच्या आणि परत एक तारेने थोडंसं असं गुंडाळी मारायची. परत दुसरी पाकळी घ्यायची ती किंवा मग इकडे थोडासा चिकटवायचा जरी आपण प्रयत्न केला तरी ते एकमेकात असं चिकटवू शकतात. तर ही जी फुलं असतात ही आपण अगदी छोटी छोटी अशी फुलं त्याच्यामध्ये अशा पाकळ्या जर आपण टाकल्या आणि ह्या पाकळ्या तशा एकात एक असं आपण टाकत जाऊ. ह्याची गोकर्णाची फुलं सुद्धा खूप छान होतील बरं का. आता हे सुद्धा बघा, आता हे झालं आपलं फुल झालं. आता ही फुलं पानं अशीच आपण जर केली एकात एक एक अशी अशी करत गेली. आता हा जो आहे हे एकदम साधा असं मुलांमध्ये वापरतात, पण अजून एक आता मार्केटमध्ये त्याला डुप्लेक्स काहीतरी असा शब्दाला वापरला जातो. तो थोडासा जाडसारखा असतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अजूनही स्ट्रॉंगनेस त्याच्यामध्ये जरा जास्ती दिसतो. मग याच्यापेक्षा हे जे फूल असते ते जरा मजबूत दिसते. तर असाही पेपर तुम्ही जर मार्केटमध्ये खूप उपलब्ध असतात पेपरचे प्रकार, तर अशी छोटी छोटी फुलं करू शकतात. आता हे जे फूल केलं इकडे ते सुद्धा तसंच आहे, फक्त मी काय केलं पट्टी जी दोन्ही साईडला कापली म्हणजे हे अष्टराची जी फुलं असतात अष्टरसारखी. आता हे करताना सुद्धा तोच प्रकार आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्ही करत असताना जेवढं सोपं असेल ते पहिल्यांदा करा. ज्याला यंदाचा गणपतीसाठी जे मला जमते ते मी प्रयत्न प्रामाणिकपणे करेल आणि जसं जमेल तसं करा. आता हे अष्टरचं फूल जेव्हा करताना फक्त मी काय केलं याच्यामध्ये घडी घातली, याच्यामधली भागामध्ये अशी बरोबर ती घडी. आता नैसर्गिक फुलामध्ये असं तेवढं काय प्रमाण हे नसते, म्हणजे लहान मोठं झाल्याने काही बिघडत नाही. त्याच्यामुळे आपण असं अंदाजे जरी घेतलं तरी चालू शकेल. तेव्हा एकदम परफेक्टच केलं पाहिजे असं काही नाही. त्याच्या घडी घालायची त्याच्यानंतर किंवा मग आधी अशा घड्या करा म्हणजे मला आता कमी कापता येईल थोडक्यात. म्हणजे अशा जास्ती घड्या करून घ्या आणि मधला भाग थोडासा असा केला म्हणजे दुमडून त्याला ॲट अ टाईम म्हणजे कमी काय म्हणजे सगळं पट्टी कापण्यापेक्षा हे लवकर होऊन जाईल माझ्याकडनं. आणि हे फक्त हे मी कसं कापत चाललं आहे एवढंच आहे ते पाकळ्यासारखं. आता बरं अशा आणि अशा बारीक बारीक त्या कापाला केलं तरी चालू शकेल. आता आपल्याकडे इकडे वेळ कमी आहे म्हणून मी फक्त तुम्हाला काही टिप्स देतो. त्या टिप्सचा वापर तुम्ही करून आपण जे संकल्प केलेला की यावर्षी तरी आपण असं पर्यावरणपूरक गणपती करूया, तर आपण त्याच्या दृष्टीने नक्कीच आपण प्रयत्न करू. छानपैकी सजावट आपल्या घरच्या घरी करू आणि बाप्पाला जेवढं छान सजवता येईल. आता हे फक्त याच्यामध्ये फक्त गोल मी आता फिरवत जातो असं, इकडे बोटाने पकडतो असं गोल गोल फिरवत राहायचं फक्त. आणि ते तिकडेच आलं पाहिजे कारण आपल्याला त्याला एक छिद्र पडायचं आहे, मग ते सुटलं नाही पाहिजे. अरे वा. हां असं गोल 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 फिरवत जायचं म्हणजे अष्टरचं फूलसारखं ते तयार होईल. आणि त्याला पिवळ्या रंगाचा जर याच्यात पेपर टाकला तर त्याचे ते पुकेसर असतात ते सुद्धा छानपैकी दिसायला लागतात. खूप छान आणि किती सोपी पद्धत आहे. अगदी सगळ्यांनी नक्की ट्राय करून बघा. हां प्रत्येकाने केला पाहिजे प्रयत्न, कारण ह्या साध्या गोष्टी असतात आणि मुळात म्हणजे आपल्याला जे छंद असतात आपले हे कुठेतरी आपल्याला छान जगायला शिकवतात. म्हणजे पु ल देशपांडेचं एक वाक्य आहे की प्रत्येक माणसाला एकतरी छंद पाहिजे छान जगायचं असेल तर. तर हा झाला आहे. आता याच्यामध्ये फक्त एक असं पिनने त्याला एक छिद्र पाडायचं आणि
हे जे आहे आता याच्यापुढे आता याच्यामध्ये फक्त तिकडे काय करायचं, इकडे थोडीशी गाठ करून घ्यायची तारेला, नाही तर ती तार त्याच्यातनं आरपार निघू शकते. आणि मग त्याच्यामध्ये हे छिद्र पाडून असं याच्यामध्ये ते टाकू शकतात आपण. करूनच दाखवतो पटकन. आता छोटंसं एक असं सुईवर असते ना, त्याने हे करायचं. आता ही थोडीशी तार लवचिक आहे, त्यामुळे पटकन ते छिद्र पडलं जाणार. एखादी टाचणी जरी टाचणी घेतली तरी चालेल, त्याची टाचणी करायची. आणि त्याला एक पाहिजे तर आतमध्ये छोटासा मोती घातला आणि हे आता हे जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मोती घातला तर अगदी छान होत असेल. म्हणजे तुम्ही छान एक सुबक आयडिया मला दिली तुम्ही, छान, धन्यवाद. ते आपण काहीतरी करूया. मी पण आता पुढचं जे काय असेल त्याच्यामध्ये ते एखादा, कारण हे मणीवर एखाद्या माळा जे असतात त्या पण बऱ्याच ठिकाणी पडलेल्या असतात, तुटली का आपण ते फेकून देतो, पण त्या मणीचाही सुद्धा वापर आपल्याला करता येईल. तर हा पेपर मी घेतला, त्याची फक्त घडी केली आणि अजून एक अशी मधली घडी केली. आधी आपण चारच हे केले, म्हणजे चतकोरसारखं केलं आणि इकडनं केलं. आणि मग याच्यातनं असं आपण आता इकडनं जर कापलं, आता सुरुवातीला मी सांगितलं होतं जर आपल्याला जजमेंट नसेल, आता आम्ही पटापट कापतो तर एवढ्या वर्षाचा तो सराव असतो. आणि इकडे असं एखादा पाकळीचा आकार आपण छानपैकी असा काढला आणि मग आपण ते कैचीने कापलं. आता पेनाने जे मार्किंग केलं आहे ते त्याच्यावर दिसली नाही पाहिजे, मग ते कट करून टाकायचं. नाहीतर ते फुलामध्ये ती लाईन दिसते. तर या गोष्टी आपण ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या तेवढ्या आपण कलाकृती करताना त्या सांभाळायच्या असतात. आणि मग हा जो आहे एक वेगळ्या प्रकारचं आता पुन्हा फूल मी तुम्हाला दाखवतो थोडंसं. आता हे एकदा केल्यानंतर याच्यापेक्षा छोटंसं लहान, आणि मग त्यालाच अशी वळतात ही सगळी. याला जसं आपण हे केलं, गोल फिरवलं, ते पाकळ्यासारखा आकार असं येत जातात. हे बघा, आता हे झालं असं. तर ह्या गोष्टी ज्या असतात त्या थोडंसं जरा जाडसर कागद असल्यामुळे ते सोपं जाते. आणि परत ते हात सोडून द्यायचं असं. तर ह्या ज्या गोष्टी असतात त्या अशा गोल गोल बोटाने फिरवायच्या. याने थोडंसं स्नायूला सुद्धा छान काम मिळते. हां, योगावरही आपण करतो, प्रत्येक हाताच्या बोटाच्या हालचाली करा, डॉक्टर सांगण्यापेक्षा सूक्ष्म व्यायाम आपले छान होत असतात. आणि म्हणून आम्ही खरोखर छानपैकी जगत असतो हे असं करतात ना. आता तोच हा जो भाग आहे असं गोल गोल केल्यानंतर म्हणजे साधारणतः याच्यापेक्षा मग तो लहान आकार घ्यायचा. आता मी जो आकार घेतला त्याच्यापेक्षा थोडासा लहान घ्यायचा आणि त्याच्या पाकळ्या करायच्या. एकदा त्याचाही प्रयत्न आपण करूया. आणि असं थोडंसं इकडे बोटाने इकडे पण असं दाब द्यायचा, तो फुलासारखा आपोआप आकार तयार होतो. मग याचाही परत मी आता थोडंसं इकडनं, तर मग याच्यामध्ये आपण टच करणार. फक्त मध्यभागी असं आपण एक थोडंसं याच्यामध्ये एक फेविकॉलचा आपण छोटासा टिपका टाकणार, त्याच्यामध्ये बसून टाकायचं. आता पुन्हा याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या आलटून पालटून आपण लावू. याचा फक्त मी आता गिर हे करतो, प्रत्येकाला असं गुंडाळतो. हे घ्या सर. हां, रेडी आहे. आता हे थोडंसं आता सुकायला लागलं आहे. आणि मग याच्यामध्ये जसं कॉन्ट्रास्टमध्ये जर आपण अशी फुलं वगैरे कुठेतरी लावली, अशी पाकळ्या बिकळ्या अशा दांडी केली त्याच्यामध्ये, आणि असं जरी केलं तर आपली घरच्या घरी सजावट आपण असं काही ना काहीतरी वेगळं. याला पण मी एक दांडी लावून ठेवतो म्हणजे अजूनही तुमच्या लक्षात येईल. फुलाला सुद्धा मी एक दांडी करतो छानपैकी. आता ते सुद्धा मध्यभागी जर आपण लावलं, पण ते त्याला सुकायला वेळ लागेल. फक्त टाकून ठेवायच्यावर मी ते फेविकॉल टाकतो थोडंसं त्याच्या मध्यभागी. छान होईल. थोडासा आता थांबायला लागेल ते सुकण्यापुरती. सर, कागदांच्या व्यतिरिक्त अजून काही आपल्याकडे? कपडा एक आपल्याकडे उपलब्ध आहे. जे सॅटिनचे कापड असतात त्याचे पण असं करू शकतात. म्हणजे ते माझ्याकडे तर फुल मी आणलंच नसेल. सॅटिनचा हे असतात ना, पूर्वी रिबिन यायच्या बघा सॅटिनच्या वर, त्याची छान फुलं होतात. त्याची ती गुलाबाची जी अशा घड्या घालून असं गोल गोल फिरवायची, तो जो प्रकार आहे तो उलट चांगला आहे. याच्यासाठी ही सुद्धा मी एक घरनंच असं ते दांडीला पानं केलं होतं. त्याला सुद्धा असं फूल आपण एखादा लावू शकतो असं. आणि ही एखादा याच्यामध्ये आता इकडे एक रचना जशी दिसते आपल्याला, तर असं जेव्हा आता हा एक छोटासा मुलीने केलेला गणपती आहे आणि तिनेच ती सजावट केली आहे. तर गणपतीसाठी असंच म्हणजे एखादा पॉट ठेवलं, त्याच्यामध्ये ही फुलं जरी ठेवली आणि तरी ते दिसायला छान दिसतात असं. तर ह्या ज्या सजावटी असतात घरच्या घरी जर आपण सजावटी जास्तीत जास्त केल्या. आता हे जे आहे ते खरं म्हणजे प्लॅस्टिकचे बॉटल आहेत सगळ्या. तर खालचा जो भाग आहे तो कापलेला आहे आणि त्याच्यापासून फुलं गेले आहेत. तर केवळ गणपतीच नव्हे तर हा घरी पण इतर वेळेला सुद्धा आपल्याला सजावट म्हणून आपल्याला करता येईल. आता आमच्या भागामध्ये हे जे असे केळीचे लोद मिळतात. कधीतरी भविष्यात तुम्हाला केळीच्या लोदाचं एखादं पान मिळालं सायकस वगैरेचं, तर ह्या ज्या गोष्टी असतात ते सुद्धा आपल्याला छानपैकी आपण
सजावट घरच्या घरी करू शकतो. आणि याच्या बाजूला तिकडे मूर्ती ठेवली छानपैकी, ही सगळी जी फुलं आहेत ती तशीच मी केलेली आहेत फुलं, हे माझ्याच घरचं एक होतं. तर ह्या गोष्टी ज्या आपण आहेत याचाही आपण वेळोवेळी आपण वापर करू शकतो. बऱ्याच वेळा गणपतीच्या सजावटीमध्ये समयित आपण सतत म्हणजे आपल्याकडे दीप लावला जातो, 24 तास आपल्याकडे तो तेजात ठेवला जातो. त्यावेळी ती सुद्धा सजावट जर आपण छानपैकी जर केली तर ते अजूनही तो पूरक ठरते ती सजावट असं गणपतीसाठी. तर ह्या आता आमच्या भागात जे साधारणतः विरार वसई किंवा पालघरच्या भागामध्ये हे सगळ्या आमच्या केळी नारळाच्या ज्या काही करवंट्या वगैरे जे असतात त्याच्यापासून सुद्धा आम्ही अशा काहीतरी कलाकृती करतात. तर ह्या ज्या कलाकृती तुम्ही सुद्धा तुमच्या परिसरात जर ह्या वस्तू मिळत असतील. नारळाची झावळी लावली आहे का खाली? नाही, झावळी नाही मिळत. ते नारळाच्या झावळीचं जे एक आमच्या भाषेत पोती शब्द वापरतात. हा, तर तो कडक असतो तो फार, म्हणजे इतर वेळेस तुम्हाला ते वापरता येतील. अजूनही सजावट करताना एक खास इकडे तुम्हाला एक मुद्दाम एक हे दाखवतो की आपल्याकडे कधीतरी जुनी भांडी असतात, म्हणजे खास करून पनवेल भाग किंवा आमचा पालघर पट्टा किंवा विरार वसईमध्ये, तर यांच्याकडे जुनी भांडी खूप असतात. तर ही सुद्धा तिकडे भांडीच ठेवलेली आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त असं काही ना काही तारा बिरा चिनी मातीच्या बरण्यावर आहे. आणि तिकडे जर छानपैकी असं मूर्ती जर ठेवली तिकडे आपली जर मूर्ती, तर ती खरंच सुबक काही गोष्टी त्याच्यामध्ये. तांब्याचं भांड आहे त्याच्यामध्ये. हे जे आहे ते केळीची पानं आहेत आमच्याकडे, ती फक्त फोड केलेली आहेत. केळीचे पानं तर मुबलक मिळतात या दिवसाचं, म्हणजे पावसाळ्यामध्ये केळीचे पान जरा छान हिरवीगार असतात. तर हा सुद्धा एक पट्टा आहे, असं आपण असं ती लावली आणि ती सुद्धा अगदी छानपैकी एखाद्या फ्रेमवर असं काहीतरी मोठा बॉक्स असेल त्याला जरी अशी लावत गेली तरी चालेल. ह्याच्याबद्दल सांगा. आता हे जे आहे हे काथ्याचं सगळं सुतळीचा जो भाग आहे त्याच्यापासून काहीतरी गुंडाळलेले आहेत फक्त. आता ह्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण म्हणजे एखादी गरम वस्तू म्हणून आपण जे घरामध्ये डायनिंग टेबलवर ठेवतात त्याच वापर त्याचा केला आहे. हां, त्याच्यासाठी केलेला आहे. खास करून ही जी आहे ह्या माळा ज्या आहेत त्या फक्त माळा तयार केल्या आहेत आणि त्याचा एक वेगळा आकार तयार केलेला आपण. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सजावटीसाठी खूप सोप्या असतात की ते गुंडाळणं. आता गोल तुमचं येत नसेल तर एखाद्या मोठं घरातली परात असेल मोठी, ती ठेवायची, खडून आउटलाईन करायची आणि त्याच्यावर फक्त ती माळ गोल ठेवायची असते. तर ह्या गोष्टी ज्या असतात ते सरावाचा भाग असतो, लहान मुलंसुद्धा छान करतात. तर ह्या ज्या गोष्टी असतात, आता आपण जी मूर्ती जिकडे आपण गणपतीची बघितली तर अशाच कार्यशाळा जेव्हा मी घेतो त्यावेळेचा एखादा फोटो, कदाचित तो फोटो आहे माझ्याकडे. ह्या वेगवेगळ्या कार्यशाळेमध्ये ज्या मूर्ती तयार करतो त्याच्यामधले काही ज्या मूर्ती असतात त्या कधीतरी मी घरीही आणतो, का त्याच्या नुसतं टाकून देताना बरं नाही वाटत. मग कधीतरी मी रंगकाम करताना माझ्याच असं पेंटिंग वगैरे करताना रंग जर उरले तर ते रंगवून मी तिकडेच ठेवून देतो. रंगवून म्हणजे कधीतरी कोण माझ्या घरी आलं तर त्यालाही मला छानपैकी भेट देता येते. तर ह्या साध्या साध्या गोष्टी असतात त्या आपण त्याचा कलेचा आनंद प्रत्येकानेच घ्या. आणि जेवढं तुम्हाला जे सोपं आहे तसं करता आलं तर ही सुद्धा केळीची पानं, म्हणजे गेल्या वर्षी आमच्याच परिसरामध्ये एक डेकोरेशन आम्ही केलं होतं. आता ह्या ज्या आहेत त्या ओढण्या आहेत ह्या ॲक्च्युली, तर थोडंसं तो आपण जर घरामध्ये एक लूक देतात इंटेरियर करण्यासाठी, तर इकडे जर मध्यम मस्त मूर्ती जर ठेवली तर ती छान दिसू शकेल. म्हणजे कधीकधी अगदी सोप्या गोष्टी असतात. आणि कधीकधी आता गणपती म्हटला ते त्याच्यामध्ये आपण जे ह्या गोष्टी जे करत असतो की एखाद्या सेंटरला जर गोल असं काहीतरी आपल्याकडे पुठ्ठा मिळाला आणि गोल कापला आणि त्याच्यामध्ये जो ओम लिहिलं, तर यासुद्धा याच्यासाठी खूप छान अक्षराची आपल्याला तशी गरज नसते. लक्षात घ्या, आपण नेहमी असं काही ना काय करतो. त्याचं पण एक छोटासा मी डेमो इकडे आता दाखवणार आहे की जेणेकरून प्रत्येकाला ते जमलं पाहिजे. जेव्हा एखादी गोष्ट जी असते ते आपण त्याचा जर सराव जर केला तर साधारणतः आता मी 2-4 एका कागदावर तुम्हाला फक्त छोटंसं एखादा पटकन एक दाखवतो छोटंसं. आता आपण साधारणतः अशी सजावट करताना आपण हे केलं, पण आता हे मोकळं दिसते. मग याच्यामध्ये काहीतरी असं एखादं कशातून तुम्ही बनवलंय? आता हा जो एक माझ्याकडे एक बॉक्स होता त्याच्यातलं हा एक बॉक्स होता, हे घड्याळ होतं. त्याच्यातलं मी फक्त इकडचं कापलं हे आणि त्याच्यातला हा जो पट्टा आला त्याच्यातला मी गोल हे एवढा एक काढलं, त्याच्यामधला दुसरा गोल काढला आणि हे जे उरलेलं तर तिसरा गोल फक्त एक कटरने कापून टाकलेला आहे, एवढंच आहे. आणि हे मी बाजूला करतो कारण याची मला आता वाटत नाही किंवा हे जरी याच्यावर ठेवलं तरी चालू शकेल आणि ही पण एक आपली फ्रेम होऊ शकेल. जेणेकरून गणपतीला इकडे जर काही पट्टी लावली तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला घरगुती सजावटीसाठी छोटीशी आपली जो मूर्ती असेल तिकडे मूर्ती ठेवली आणि मग याला जर सजावट करता आली आपण अशी काय करता येते का, तर याच्यामध्ये थोडंसं उंची ठेवलं, याच्यावर थोडंसं उंचीवर ठेवलं तर थोडंसं पुढे मागे लेअरिंगचा इफेक्ट येतो. तर तसंही आपण करू शकता. पण आता हे केल्यानंतर जर गणपतीचं सेंटर जर आपला खरं म्हणजे उत्सव मूर्ती गणपतीची मूर्ती असते, पण त्याच्या
मागे काहीतरी एक असा प्रभाव आल्यापूर्वी आपल्या परंपरेमध्ये असायचं. आता मी हे याच्यामध्ये जर मोकळीच नुसतं ठेवलं तर ते छान दिसणार नाही. मग कदाचित मला आता मी नेहमी लिहिताना पेनाने ओम असं आपण काढतो तसंच काढतं. फक्त आता मी काय करणार आहे, हा खडू जो आहे ना तो 45 डिग्रीमध्ये, आता मी मुद्दाम मोठं ठेवतो म्हणजे तुम्हाला साधारणतः त्याच्यातनं कॅमेऱ्यातनं नीट दिसेल. फक्त हा जो खडू आहे तो मी फक्त असा तिरका ठेवला 45 डिग्री, असा 45 अंशामध्ये असा ठेवलेला असा. आता हे जे आहे ते मी कधीच फिरवणार नाही. असंच असं माझं जो ओम काढतो तसंच मी काढणार आहे, पण हे जे आहे ते माझं असंच फिरणार असं असं. म्हणजे ही जी डायरेक्शन आहे ती कधीच माझी अशी हलणार नाही. आणि म्हणून तुम्हाला हे देवनागरी स्ट्रोक आहेत ते एका अँगलमध्ये जर पकडलं आपण तरच तो मिळणार आहे. आता एक थोडंसं उदाहरण म्हणून दाखवतो. आता परत मी थोडासा ओमचा भाग जातो. आता हे माझं बदलत नाही, जो डायरेक्शन आहे ना ती. त्याच्यामुळे काय फायदा झाला, कुठे जाड मिळाला, कुठे बारीक मिळाला, कुठे बारीक इकडे जाड मिळालं. तर हा जो भाग आहे तर तो छानपैकी त्याच्यामध्ये आला. त्याच्यामध्ये असं परत तेच केलं. अरे वा, गणेशाच्या स्वरूपाला नाहीतरी ओमकार असं म्हणतात. आता इकडनं असं जर ठेवलं तर याच्यावर जर ठेवलं तर हा अगदी छान सुद्धा सजावट होऊ शकतो. याच्यामध्ये आईस्क्रीमचे आपल्याकडे ते चमचे येतात ते सुद्धा लावू शकतात. त्याला इथं फुलं स्टॅपल करू शकतात याच्यामध्ये. किंवा हे अगदी छोटासा याच्यामध्ये ओम काढला, याच्यामध्ये आपण आता एकदा प्रयत्न करूया म्हणजे अजून ते कसं दिसते ते. कारण कलाकार जो असतो त्याच्या डोक्यामध्ये लगेच काही ना काहीतरी दिसलं का कला येते. तर ह्या गोष्टी आपणही घरी प्रत्येकाने करून बघा की मला हे काहीतरी एक आव्हान दिसते, छानपैकी माझ्याकडे टाकाऊ वस्तू आहे तर मी काहीतरी करून बघू का बरं. आता याच्यामध्ये तो इफेक्ट मिळालेला आहे याचा, हा तो सुद्धा कधी कधी हा म्हणजे मला आता वाटलंही नव्हतं एवढा सुंदर इफेक्ट याच्यातनं मिळून जाईल, पण अगदी छान इफेक्ट मिळाला. तर कधी कधी ते नॅचरल इफेक्ट जे असतात ते तसेच ठेवायचे आणि त्याच्यातनं सुद्धा सुंदर होते. मग याला काहीतरी असे, आता माझ्याकडे लेस वगैरे सगळे आणलेली आहे मी, पण इकडे आता चिकटवायला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे मी ती दाखवत नाही. पण याला जर असं लेस लावली किंवा स्टॅपलने त्याला असं लेसला जर गोल फिरवली लेस तर एक छानपैकी असं गणपतीच्या समोर होऊ शकतो. फक्त एक असतं, जे गणपतीची मूर्ती जी असेल तुमची कोणत्या रंगाची आहे त्याला प्राधान्य द्या आणि त्याच्या कॉन्ट्रास्टमध्ये जी काही सजावट कधी पण करायची. म्हणजे आता मी जेव्हा मूर्ती गेली तेव्हा तुम्हाला बोललं होतं टेराकोटाचं, मी फक्त याचं हे टाकलं विटेचा, मग त्याला कुठला पिवळा रंग छान दिसेल, पांढरा रंग छान दिसेल, जेणेकरून ती आपल्या जर उठावदार आला पाहिजे. तर ह्या गोष्टी सगळ्यांनी आपण त्या बघायच्या असतात. आता एक छोटंसं गणपतीचं आपण नाव लिहून बघूया किंवा श्री काढून बघूया छानपैकी एक असं. कारण श्री म्हणजेच आपण गणपतीचं रूप मानतो त्याच्यामध्ये, किंवा सुरुवात कुठली श्री गणेशाय नमन आपण करत असतो. तर ह्या ज्या गोष्टी असतात तर श्री कसा काढायचा ते इकडे बघा. मी जे लिहितात तसंच आपण लिहित असतो, जेणेकरून काही याच्यामध्ये काही हा फक्त कुठली कला जी असतं ती सरावाचा विषय असतो. जेवढा तुम्ही सराव करणार आता हा बघा हा छानपैकी श्री झाला. तर ही अक्षरसुद्धा असं म्हणजे मोठ्या कागदावर आपण असे टांगून ठेवली आणि पूर्वीच्या काळी लखोटे असायचे बघा, कुठे दांडा मिळाला त्याला गुंडाळले, त्याला काहीतरी झेले लावले आणि असं पण आपण तो खाली वर करून असं आपण ते करू शकतो. त्यांनी पण छानपैकी सजावट यावर्षीसुद्धा माझ्या गणपतीच्या आमच्या मुलांना मी तेच सांगितलं आहे की छानपैकी तुम्हाला मी कार्यशाळा अक्षराची घेतो, तुम्ही या माझ्याकडे बसा. ते आमच्या या थोडासा एरिया आहे छोटासा, तर आमचा एक सार्वजनिक गणपती असतो तर तो सुद्धा पर्यावरणपूरक असतो. तर त्यांनासुद्धा मी असेच कार्यशाळेमध्ये सांगितलं ते श्लोक लिहायचे सगळे आणि त्या मुलांना मी लिहायला सांगितलं. तसेच छानपैकी एखादा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ असं लिहिलं तर ते छानपैकी आपण लिहू शकतो. आता तुमच्या हे लक्षात आलं की आपण करताना काय करायचं, फक्त 45 डिग्रीमध्ये आपण हे जर पकडलं तर ते छानपैकी आपण लिहू शकतो. गजानन आपण परत आपण त्या लिहून बघूया. तर हा जो भाग आहे तर तसाच असं असे गणपतीचे वेगवेगळी नावं लिहून सुद्धा त्याची सजावट आपण करू शकतो. अष्टविनायक आहेत किंवा गणपतीची अनेक नावं आहेत. 108 नावं जी आहेत ती सुद्धा, म्हणजे मी एक दुधीचं एक चित्र होतं त्याच्यावर ते नावं लिहिली होती एक छोटंसं, तर कायमस्वरूपी माझ्याकडे आहेत. तर अशी नावंसुद्धा तुम्ही अगदी छानपैकी लिहू शकतात. आणि कुठलंही सजावट जी असते ती आपल्या परिसरात ज्या काही इतर वस्तू आपल्याकडे येतात आणि मग तो कधीतरी कचरा होण्याच्या आधीच जर त्याला जर चांगलं रूप दिलं तर त्याच्यातनं म्हणजे आम्ही एक नेहमी एक सांगत असतो की टाकाऊत न टिकाऊ.
तर हे झालं टाकाऊतनं टिकाऊचं. याला सुद्धा आता आपल्याला काहीतरी छानपैकी याला पेपरचं असं काहीतरी हे केलं, कुठेतरी याला टाचण्यात लावून छोटी छोटी फुलं तयार केली आणि याला लावली असंच हालताना वर येतं. तर हे सुद्धा आपली एक फ्रेम होऊ शकते. असे मोठे जर तुमच्याकडे बॉक्स असतील तर तुमचा एवढा जरी मोठा गणपती असला तरी आता मी जो तयार केला त्याच्यामध्ये हे सहज त्याच्यामध्ये छानपैकी बसू शकते. पण आपल्याकडे मोठे जे असतात कधी कधी वॉशिंग मशीन किंवा TV बिवीची बॉक्स येतात, नंतर तो प्रश्न पडतो हे काय करायचं, घरात ठेवता पण येत नाही. पण त्याचा पण कधीतरी त्याचा वापर करून तुमच्याकडे छानपैकी आपण काही ना काहीतरी आपण बनवू शकतो. खास करून या धाग्याचं सुद्धा मी ते बोललो होतो की हा सुद्धा धागा सुतळी आहे, त्यांनीसुद्धा काहीतरी असं म्हणजे आपल्याला करता येईल. म्हणजे त्याच्यामध्ये एखादा झोपाळा आपल्याकडे छोटासा एवढा झोपाळा असेल तर त्यालासुद्धा ते गुंडाळ 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 केलं आणि त्या झोपाळ्यावर जर छोटीशी मूर्ती लावली तर हेच इफेक्ट एवढा छान दिसतो ना हा नॅचरल. आणि मग गणपतीकडे पूर्ण आपलं लक्ष त्याचं केंद्रित होते. म्हणजे जी उत्सव मूर्ती आहे ज्याच्यासाठी आपण सगळं हे केलेलं असतं तर त्यालासुद्धा ते दिसणं पण चांगलं असते. म्हणजे खूप गर्दी केली तरी ती सजावट छान होत नाही. आता राहता राहिला दुसरा जो भाग आहे माझ्याकडे फोटो आहे त्याच्यावर मी थोडंसं बोलतो. हा जो प्रयोग आहे हा एक समुद्र आहे. समुद्राचा एक फोटो मी मुद्दा मांडला इकडे की आम्ही काय करतो, समुद्र आमच्याच शाळेत मी ज्या शाळेत होतो तिकडची मुलं किंवा आमच्या आजूबाजूची छोटी मुलं असतात ती सगळी आम्ही त्या समुद्राचं निर्माल्य गोळा करतात. आता याच्या निमित्ताने ह्या ब्रॉडकास्टच्या निमित्ताने सुद्धा गप्पाच्या निमित्ताने मला नेहमीच सांगायचं आहे की शक्यतो आता फुलं जी येतात त्याच्यामध्ये जवळजवळ 20% लोक हे कृत्रिम फुलं टाकायला लागलेत. मग त्याच्यामध्ये बॉल असतात ते छोटेसे प्लॅस्टिकचे बॉलमध्ये टाकतात हारामध्ये वगैरे आणि ती इतके घातक असते त्याचे हे तर. आणि त्याच्यामध्ये धागासुद्धा तो सिंथेटिक धागा असतो, तो सुद्धा तोडता येत नाही. म्हणजे जर आम्हाला त्याच्यातले बॉल काढायचे असेल तर त्याच्यात तो निघतसुद्धा नाही. आम्ही सगळे निर्माला गोळा करतात ते हारमध्ये आणि ते सगळं वेगळं काढलं जाते. तर आपण सुद्धा जर खरंच पर्यावरणपूरक गणपतीचं घरात करत असेल तर आपण जे काही मार्केटमधनं जे तुम्ही हार आणणार आहेत ते सुद्धा शक्यतो तो 100% तो फुलाचाच हार घ्या. बरं छोटा घाला, गणपती असं कधीच सांगत नाही, पण तो छोटा जरी घातला तरी चालेल. पण असं त्याच्यामध्ये शक्यतो ते प्लॅस्टिकचा वापर असेल तर ती फुल घेऊच नका. जर नाही घेत असेल तर तो दुसऱ्या दिवशी तसं बनवणारच नाही, पण आपणच कुठेतरी ते घेत असतो. म्हणजे हा अनुभव मला खूपदा आला. गेले 4-5 वर्ष मी त्याला खूप सफर झालो. कारण हे सर्व निर्माला गोळा केल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी जवळजवळ 2 दिवस ते फक्त वेगळे करायला जाते. प्लॅस्टिक आणि हे वेगळं करायला मी खूप आणि त्याच्यामध्ये आणि मग ते थोडंसं ते फुलं बरे ते समुद्रात पण टाकतात, त्याचा वास यायला लागतो, सगळं गोंधळ होतो. मग ते घरी आणायचं, ते वेगळं करायचं. तर या निमित्ताने या माध्यमाच्या निमित्ताने मी पण लोकांना आवाहन करेल की शक्यतो तुम्ही जे त्याच्यामध्ये फुलाचं नैसर्गिक तर बऱ्यापैकी असतात, पण त्याच्यामध्ये थोडी जरी कृत्रिम फुलं जरी टाकली कदाचित कॉस्ट कमी होत असेल, पण तो पर्यावरणाला जो धोका आहे तो खूपच असतो. म्हणून हा विषय कुठेतरी आपण एक मुंबई ग्राहक पंचायतचे आपण सगळे ग्राहक आहेत यांनी नक्कीच तो विचार करा. ज्याच्यामध्ये खास करून ती बेगड असते कलाबूत, ती सुद्धा आता वेण्या खूप प्रकारमध्ये टाकली जाते आणि ती सुद्धा मग ते कुठेतरी ती कैक वर्ष मी समुद्रावर बघतो त्याची बारीक बारीक तंतू ते मला दिसत असतात, ते कधीतरी होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करूया. सर खूप छान तुम्ही आज इथे माहिती सांगितलेली आहे. आणि शेवटी कसं आहे, गणपती ही कलेची देवता आहे आणि जर अशा आपल्या स्वतःच्या कलाकृतींनी जर आपण आपल्या बाप्पांच्या उत्सवामध्ये सजावट केली तर ते बाप्पालाही नक्की आवडणार आहे. आणि आपल्या संतांनी वगैरे पण सांगितलेलं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या सोबत आपल्यालाही नांदायचं आहे. त्यामुळे सगळ्यांना काही त्रास नाही झाला पाहिजे, ह्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे. शेवटी काय आहे मंडळी, गणपती ही विद्येची पण देवता आहे आणि कलेची पण देवता आहे. आपण विसर्जन जेव्हा करतो तेव्हा पण आपण असं शक्यतो बघितलं पाहिजे की जर आपली शाडूची मूर्ती असेल तर आपण आपल्या घरातल्या घरात सुद्धा विसर्जन करू शकतो. ते शक्य नसेल तर जे कृत्रिम तलाव आपल्याला बांधून दिलेले असतात तर तिथे जाऊन आपण विसर्जन करू शकतो. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या ना तरी जेव्हा आपण प्रत्येकाचा विचार केला तर त्याची व्याप्ती खूप मोठी होते. त्यामुळे सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जेव्हा बाप्पांना आपल्या घरी आणतो त्याच्यातनं निर्माल्य जे तयार होतं ते सुद्धा आपण कुठेतरी खत बनवण्यासाठी वापरू शकतो. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि जेव्हा तुम्ही बाप्पा कोणाकडे जरी दर्शनाला जाल तर तिथे प्रसाद वगैरे तर आपण नेतोच, पण त्याच्याऐवजी एखादा छोटासा उपक्रम तुम्ही असा राबवला की तिथे वही, पेन किंवा पेन्सिल अशा काही वस्तू आपण जर बाप्पासमोर ठेवल्या, शेवटी बाप्पाला ह्या सगळ्या गोष्टी आवडतच असतात आणि
ते आपण कुठल्या गरजू मुलांना जर त्या वह्याचं वाटप केलं किंवा आपल्याकडे बाप्पासमोर जे पैसे येतात ते पैसे एखाद्या आश्रमामध्ये दिले तर ह्या सगळ्या गोष्टी सत्कारणी लागतील आणि आपला जो उत्सव आहे त्याचा आनंद जो आहे तो अजून द्विगुणित होईल. कारण आपण जेव्हा म्हणतो की आपल्याला आनंद सगळ्यात जास्ती केव्हा होतो, जे एखाद्याला आपण कुठली तरी वस्तू देतो किंवा ज्ञान देतो ते देण्यामधला जो आनंद आहे ना, तो आनंद दुसरा कशातच नाही. त्यामुळे आत्ता हा जो येणारा गणेशोत्सव आहे तो आपल्या सगळ्यांनी आपण एक लक्षात ठेवायचं आहे की आपण तो आनंदात साजरा करूया, पर्यावरणपूरक असू देत आणि त्याच्यातनं काही आपल्याला जर समाजसेवा करता आली, छोटीशी का असे ना, तरी त्याच्यात खूप आनंद मिळणार आहे. आनंद असाच घेत राहा आणि देत राहा आणि आपल्या कार्यक्रमाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाटील सर, तुम्ही आज इथे आलात आणि खूप छान तुम्ही कलाकृती करून दाखवल्या. मला खात्री आहे की आपले प्रेक्षक जे आहे ते नक्की करून बघतील आणि नक्कीच या गणेशोत्सवामध्ये आपण सगळ्यांनी या गोष्टींचं पालन करायचं आहे. आणि खूप खूप तुमचे धन्यवाद सर. असंच येत राहा आणि तुम्ही जे काम करता आहात, मुलांना शिकवण्याचं काम करता आहात, नवीन पिढी घडवण्याचं काम करताय. कारण ही शेवटी एक परंपरा आहे जी आपल्याला पुढच्या पिढीला देणं गरजेचंच आहे. त्यामुळे तुम्ही खूप छान काम करताय. ते काम असंच चालू ठेवा. तुम्हाला त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला आज नक्की आम्हाला कमेंट करून कळवा की तुम्ही याच्यातल्या कुठल्या कलाकृती करून बघितल्या. तुमच्या गणपतीचे काही फोटो, सजावटीचे फोटो असतील तर ते तुम्ही नक्की आम्हाला पाठवू शकता. आणि कळवा की कशा पद्धतीने या कार्यक्रमाचा फायदा तुम्हाला झाला. तुमच्या मित्रमंडळींना पण हा कार्यक्रम शेअर करा, जेणेकरून सगळ्यांनी मिळून हा गणेशोत्सव जो आहे तो खूप छान पद्धतीने साजरा करूया. आणि शेवटी जाता जाता स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि जागरूक राहा. धन्यवाद.